नमस्कार, मी डॉक्टर वृषाली आणि मला आज तुमच्याशी हे बोलायचंय, की आता गेली 15 ते 16 वर्ष क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये असल्यामुळे खूप साऱ्या हजारो स्त्रियांना बघण्याचा एक संपर्क आला आणि त्यांचे उपचार करत असताना एक गोष्ट लक्षात आली, की हो, औषधांनी झोप बरी होते, अँक्झायटी, डिप्रेशन बरं होतं. पण त्याचा जो मूळ असतो, तो कुठल्यातरी बालपणीच्या घटनेमध्ये असतो किंवा आधीच्या एक्सपिरियन्सेसमध्ये असतो. आणि जोपर्यंत आधीच्या ह्या घटना किंवा मनातली जखम नीट होत नाही, तोपर्यंत ती अस्वस्थता काही जात नाही. माझ्या बघण्यात हे सुद्धा आलं, की काही स्त्रिया औषधं घेतात, मग त्या बऱ्या होतात सिम्प्टम वाईज, पण ती अस्वस्थता राहते, कारण मूळ जखम बरी झालेली नसते. आणि काहींना औषधं नसतातही, पण तरीही ती अस्वस्थता असते. त्यांना गरजही नसते औषधांची, पण ती अस्वस्थता मात्र त्यांच्यामध्ये असते. एक काहीतरी गोष्ट अशी असते, की आत बाहेरून तर खूप अचीव्ह केलंय, पण तरीही समथिंग इज बॉदरिंग म्हणजे काहीतरी एक असं असतं, ज्यामुळे त्यांना स्ट्रेस येतो किंवा कॉन्फिडंट वाटत नाही किंवा इमोशनली स्टक झाल्यासारखं वाटतं. आणि या मनातल्या जखमा बऱ्या न झाल्यामुळे हे सगळं होत असतं. तर मी असा विचार केला, की फक्त औषधच ही मानसिक उपचाराची किंवा मानसिक आरोग्याची गरज नाही. त्यापेक्षा जास्तही आहे आणि आपल्याला त्या मुळापर्यंत जाणं, त्या मूळ गाभ्यापर्यंत जाऊन तिथे काम करणं हे महत्वाचं आहे. तिथे हीलिंग झालं, तर ही अस्वस्थता दूर होते. त्यामुळे सगळ्याच आजारांना औषधांची गरज नसते. पण तिथे मूळ शोधून त्याच्यापर्यंत जाऊन तिथे उपचाराची गरज असते. तिथे त्याची मदत घेणं आवश्यक आहे. आणि बऱ्याच वेळा त्यांचा उगम असतो किंवा त्यांचं जे सुरुवात असते ती पास्ट एक्सपिरियन्सेस आणि चाइल्डहूड ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्सेस म्हणजे बालपणातल्या काही घटना याच्यावरती असतं. तर मग मला असं वाटलं, की नाही आपण काहीतरी केलं पाहिजे आणि मग मी सुरू केलं मोकळी शक्ती, ज्याच्यामध्ये मोकळेपणाने श्वास घेणं आणि त्या शक्तीला पुन्हा परत येऊ देणं. यासारखे व्हिडिओज मला वाटलं, की आपण बनवूया. तुम्हाला या जर्नीमध्ये आपल्यासोबत राहायचं असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे रेग्युलर तुम्हाला ते व्हिडिओज बघायला मिळतील आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करा, त्या ॲक्शन्समध्ये आणा. जसं आजच्या व्हिडिओनंतर तुम्ही बसून लिहा, की कुठले असे पास्ट एक्सपिरियन्सेस आहेत किंवा अशा घटना आहेत, लहानपणीच्या असतील किंवा आधी झालेल्या असतील, त्याच्यामुळे मला दुखावल्यासारखं वाटतं किंवा मला वाटतं की नाही हे मला लिहून काढलं पाहिजे, इथे काहीतरी आहे. किंवा आज जे मी स्टक झाले ते कुठेतरी त्याचं ओरिजिन मला माझ्या आधीच्या ह्याच्यामध्ये दिसू शकतं. तसं कुठलेही तुम्हाला एक आठवलं तरी तुम्ही त्याबद्दल लिहून, फक्त लिहून ठेवा. त्या गोष्टीमध्ये मनाला लिहिल्यानंतर ती गोष्ट प्रोसेस करू द्या, की हो हे असं झालं होतं. आणि ते लिहिताना जर तुम्हाला खूप अस्वस्थ वाटलं, खूप जास्त अस्वस्थ वाटलं तर नका लिहू. पण जर असं वाटलं की नाही, थोडं अस्वस्थ वाटतंय, तर तुम्ही 4-4-6 ब्रीथिंग करू शकता. म्हणजे 4 काउंट श्वास आत घेणे, 4 काउंट होल्ड ठेवणे आणि 6 काउंट तोंडाने श्वास सोडणे. 4 काउंट इन्हेलेशन, 4 काउंट्स होल्ड आणि 6 काउंट एक्झेलेशन. तोंडातून श्वास बाहेर सोडणे. तर यामुळे काय होतं, पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम ॲक्टिव्हेट होते आणि मेंदूला रिलॅक्स होण्यास मदत होते. आणि एकदा थोडं रिलॅक्स वाटलं की पुन्हा लिहिणं सुरू ठेवू शकता. तर कनेक्टेड राहा जेणेकरून अशी माहिती
तुम्हाला रेग्युलर पद्धतीने मिळत राहील आणि तुम्ही तुमच्या ह्या ज्या जखमा आहेत, त्या त्याच्या मूळपर्यंत जाऊ शकता, त्याला हील करू शकता, हा विश्वास तुम्हाला त्यामुळे येईल.